आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईला, वाशीला, APMCला 99% फणस हा सगळा साऊथवरनं येतो आणि सगळा संपला जातो. आणि महाराष्ट्रातल्या मातीला एक वेगळ्या प्रकारची चव आहे. साऊथ मधला फणस मुंबईमध्ये APMC जाऊन तुम्ही विकत घ्या, एवढा मोठा फणस असतो 20-25 किलोचा, पण तुम्ही तो खावा, त्याला गोडवा नाही, कारण की तिकडचा सॉइल पॅटर्न हा पूर्ण वेगळा आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीला आणि मुळात जास्ती तर कोकणातल्या लॅटराइट सॉइलला जो गोडवा येतो तो कुठंच येत नाही. 5व्या वर्षी साधारण 20 फळं आपण त्याला कन्सिडर करून चालूया. आणि ज्या आम्ही व्हरायटीज कमर्शियल डेव्हलप केलेले आहेत, एकदम युनिफॉर्म शेप. आपण जे रुद्राक्षाची माळ घालतो, रुद्राक्ष आहे त्या आकारातच फणस होतो. आपण लास्ट टाइम जेव्हा आला तर तेव्हा आपण तिथे हे पण केलं, बघितलं होतं. बरोबर, रुद्राक्ष जागा 4 ते 5 किलोचा. अशा पण व्हरायटी प्रमोशन गरजेचं आहे, कारण की एवढा मोठा फणस घरी घेऊन जाऊन करणार काय, असा पण प्रश्न बरेचशा लोकांना पडतो. तर एका कुटुंबाला पुरेल एवढीच व्हरायटी, म्हणजे 2.5 ते 3 किलो पर्यंत फणस जो बी डेव्हलप व्हायच्या अगोदरचा तो पण खाल्ला जातो. तो सर्वात जास्ती खाल्ला जातो. जो व्हिगन मीट इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त डिमांडेड आहे, तर तो फणस आहे. नंतरचा जो फणस आहे, जे चिप्स मेकिंगला वगैरे जो वापरला जातो, तो 3 किलो ते 8 किलोच्या मधला फणस आहे. आणि 8 किलोच्या जेव्हा वर जातं त्याचं वेट, तेव्हा तो पिका म्हणून जास्त कन्झम्पशन. म्हणजे फणस जे आहे ते फक्त मार्केटमध्ये न विकता आधी पण विकू शकतो, मिडल स्टेजला पण विकू शकतो आपण, आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी विकू शकतो.